नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील. माळशिरस तालुक्यामध्ये उमरे वेळापूर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या सभासदांची संख्या 400च्या आसपास होती. त्यापैकी 126 सभासद भूमिहीन होते. श्री एम.एन. शिंदे, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था अकलूज, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960च्या कलम 11 मधील तरतुदीनुसार सोबत जोडलेला परिशिष्ट अ मधील 1 ते 3 सभासद पात्रता धारण करीत असल्याने त्यांचे सभासदत्व कायम ठेवण्यात यावे व परिशिष्ट ब मध्ये नमूद असलेले व्यक्ती 1 ते 126 हे संस्थेचे कायदेशीर सभासदत्वाची पात्रता धारण करीत नसल्यामुळे उमरे वेळापूर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित उमरे वेळापूर, तालुका माळशिरस या संस्थेचे सभासद म्हणून राहण्यास अपात्र आहेत. त्यामध्ये एक संचालकाचाही समावेश आहे, अशी धक्कादायक माहिती ॲडव्होकेट सुजित थिटे यांनी दिली आहे. परिशिष्ट ब 1 ते 126 मधील अपात्र सभासदांचे नाव संस्थेच्या आय नमुना नोंदवहीतून काढून टाकण्याबाबत संस्थेने महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960चे कलम 25 अ प्रमाणे यथोचित कार्यवाही करावी असे आदेश पारित करण्यात आले आहेत. उमरे वेळापूर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या सभासदांच्या अपात्रतेविषयी अजित अभिमान थिटे यांनी तक्रारी अर्ज दिला होता. याविषयीचे काम ॲडव्होकेट सुजित थिटे यांनी केले आहे. माळशिरस तालुक्यामध्ये अशा अजून किती संस्थांचे सभासद आहेत याकडे आता लक्ष लागून राहिले आहे. त्यामुळे माळशिरस तालुक्यामध्ये संस्थेच्या बनावटीचा पायंडा पडला आहे. याला आता निर्बंध बसणार आहे. तर याविषयी अधिक सविस्तर ॲडव्होकेट सुजित थिटे यांनी सांगितले आहे. तर आपण प्रत्यक्षच पाहूया ते काय म्हणतायत. आज आपण माळशिरस तालुक्यामधील उमरे वेळापूर विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे काही सभासद आणि संचालक हे अपात्र ठरलेले आहेत. खऱ्या अर्थानं माळशिरस तालुक्यामध्ये आज आपण पाहिलं तर हे उमरे वेळापूर विविध कार्यकारी सेवा सोसायटी ही या सोसायटीवर मोहिते पाटलांचं वर्चस्व आहे. आणि या अशा असणाऱ्या सोसायटीमध्ये खऱ्या अर्थानं ज्यांनी त्या अपात्रतेसाठी काम पाहिलं ते ॲडव्होकेट सुजित थिटे, त्यांच्याकडूनच जाणून घेऊया की नेमकं ह्या सभासदांच्या मध्ये कसं त्यांनी अपात्र केलं आणि संचालकसुद्धा अपात्र झालं. कारण ह्या माळशिरस तालुक्यामध्ये अशी घटना ही पहिल्यांदा घडलेली आहे. आणि त्याच आपण याचं जे निश्चित त्यांच्याकडून कशा पद्धतीनं केलं ते आपण जाणून घेऊया. नमस्ते वकील साहेब, तुमचं बारामती झटक्यामध्ये सहर्ष स्वागत आहे. की नेमकं तुमच्या आता उमरे वेळापूर विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे हे सभासद संख्या किती होती? साधारण उमरे विविध कार्यकारी सोसायटीची सभासद संख्या 400च्या आसपास होती. त्यातले 126 सभासद असे होते की ते भूमिहीन होते आणि भूमिहीन नसताना त्यांना मतदानाचा व कुठल्याही सभासद होण्याचा अधिकार नसतो. सभासद होण्याचा अधिकार असतो पण त्यांना मतदानाचा अधिकार नसतो. अधिनियमन आपले सहकार संस्था 1960 अधिनियमन 11 कलम 11 नुसार तर आम्ही दाखल केलं प्रकरण आणि त्याच्यामध्ये हेडिंग झाले AR ऑफिस आपले अकलूज येथे. आणि त्याच्यानंतर त्यांची आज ऑर्डर आम्हाला आज मिळाली आहे की 126 जणांना आज अपात्र अशी ऑर्डर दिलेली आहे. आणि त्याच्यामध्ये संचालकही आहेत मोरे म्हणून, त्यांचंही त्यांना अपात्र ठरवण्यात आलेलं आहे. म्हणजे संस्थेचे सभासद होत असताना भूमिहीनांना सभासद केलं. बरं, सभासद असताना त्यांना मतदानाचा अधिकार नसतो, तरी सुद्धा त्यांना मतदानाचाही नसतो आणि संचालक होण्याचाही नसतो. म्हणजे अतिशय चुकीच्या पद्धतीने आणि गैरप्रकारे कारभार, म्हणजे भोंगळ कारभार आपण म्हणू शकतो, त्या पद्धतीने झालेला आहे. त्याच्या अनुषंगाने तिथले काही स्थानिक सभासद आले आणि त्यांनी आपल्याकडं दाखल केल्यानंतर त्यांना आपण न्याय मिळवून दिला आहे. पण आता ह्या सोसायटीचं साधारण भाग भांडवल वगैरे किती? 2 कोटी उलाढाल आहे. 2 ते 3 कोटी उलाढाल आहे. सगळ्यात मोठी आमच्या सोसायटी आहे त्या गावामध्ये विविध कार्यकारी सोसायटी आणि जुनी आहे, पहिली आहे. आणि शक्यतो म्हणजे सभासदाचं अपात्रतेचा विषय तर आहेच, पण संचालक सुद्धा अपात्रता म्हणजे खूप गांभीर्याने घेण्यासारखी गोष्ट आहे की अशा की अनेक सोसायटी असू शकतात मे बी. पण आज ऑर्डर दिली साहेबांचे, प्रशासनाचे धन्यवाद. आणि कायदा आणि सुव्यवस्थेचं कुठेही पालन होत नाही याचं उदाहरण अत्यंत आहे. म्हणजे खऱ्या अर्थानं हे महाराष्ट्रामध्ये सहकार चालतो आणि ह्या माळशिरस तालुक्यामध्ये सहकार मोठ्या प्रमाणामध्ये रुजलेला आहे. आणि ह्या सहकाराच्या ह्या नगरीमध्ये असा गैरप्रकार घडतोय
तर तुम्ही अनेक दुसऱ्या जे सोसायटी त्या किंवा सोसायटीचे जे विरोधक आहेत त्यांना एक काय संदेश देताल सर? सगळ्यांना एवढं सांगेन की कायदा आणि सुव्यवस्थेने हे कोऑपरेटिव्ह शेतकरी एवढं चांगलं आहे. गोरगरीब शेतकरी आणि कष्टकरी यासाठी विकसित व्हावासाठी कायदा बनलेला आहे. आणि अशा प्रकारे एवढं दिसून येतं आहे की संचालक असतील, चेअरमन असतील, कुठल्याही प्रकारचे पद्धतीने म्हणजे कोऑपरेटिव्ह सेक्टर कायद्याप्रमाणे चालवत असतील असं काही दिसून येत नाही. अतिशय म्हणजे संचालकसुद्धा उभा राहतो, त्याचा अर्ज मंजूर होतो, अर्ज म्हणजे भूमिहीन असताना सुद्धा त्यांची चौकशी होत नाही, कुठं काही तारतम्य राहत नाही, पडताळणी होत नाही. हे तुम्ही ज्यावेळेस तुमच्याकडे काही सभासद आले सोसायटीचे त्यावेळेस पुढनं जी सत्ताधारी लोक होती त्यांच्याकडून काय होतं का बाबा काय होत नाही, काहीच होणार नाही असे त्यांचा आविर्भाव वगैरे होता का? होते. त्यांनी ते वकील दिले, वकील परत गैरहजर केले, दुसरे वकील दिले, हजर नाही राहिले, ह्यात वेळ गेला पण न्याय मिळाला. तुम्ही तालुक्यातल्या आता ज्या काय विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या त्यांना एक काय संदेश देतात खऱ्या की आपल्या सोसायटी बाबा चेक करा की सभासद आहेत किंवा संचालक आहेत, त्यांची जमीन आहे का, ते सभासद होऊ शकतात का, किंवा त्यांना ते जमीन नसताना सुद्धा सभासद असतील तर ते तुम्ही एकदा अर्ज करून माहिती मागवून घ्या. निश्चितपणे या ठिकाणी ॲडव्होकेट सुजित थिटे यांनी अतिशय विस्तृत अशा पद्धतीनं माहिती दिली आणि खऱ्या अर्थानं सहकार क्षेत्रामध्ये एक खळबळ करणारी अशी एक घटना आहे. कारण हा आदेश होणं म्हणजे एवढी मोठी ही घटना माळशिरस तालुक्यामध्ये घडते. 109 सभासद आणि एक संचालक जाणं. निश्चितपणे वकील साहेब तुमचं जे हे काम आहे हे समाजामध्ये जाईल, तालुक्यात जाईल किंवा सहकार क्षेत्रामध्ये जाईल. तुम्ही आलात आणि आपल्या ज्या काय प्रतिक्रिया भावना त्या दिल्या त्याबद्दल बारामती जगता यूट्यूब चॅनलच्या वतीनं आपलं धन्यवाद. राम राम. शैक्षणिक, राजकीय, क्रीडा, आरोग्य, कृषी, सहकार अशा अनेक प्रकारच्या चळवळींमध्ये आधारस्तंभ ठरलेला बारामती झटका या वेब पोर्टलचा 6वा वर्धापन दिन साजरा होत आहे. बदलत्या काळानुसार बारामती झटका साप्ताहिकाचे बारामती झटका वेब पोर्टलमध्ये रूपांतर झाले. अल्पावधीतच साता समुद्रापलीकडे पोहोचलेल्या या वेब पोर्टल वाचकांची संख्या 2,25,00,000 गेली आहे. तसेच बारामती झटका युट्यूब चॅनल पाहणाऱ्या प्रेक्षकांची संख्या 1,10,00,000 पर्यंत पोहोचली असून 53,000 सभासदांनी चॅनल सबस्क्राईब केला आहे. आजपर्यंत साप्ताहिक न्यूज पोर्टल व युट्यूब चॅनलला आपण सर्व प्रेक्षकांनी सहकार्य केले त्याबद्दल मनापासून धन्यवाद. बारामती झटका वेब पोर्टलच्या 6व्या वर्धापन दिनानिमित्त आपण आपली वैयक्तिक, संस्थेची, फार्मची तसेच कंपनीची जाहिरात देऊन सहकार्य करावे. आपल्या सहकार्याची आवश्यकता आहे. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून ग्रामीण भागातील जनतेपर्यंत पोहोचून जनतेच्या अडीअडचणी सोडवण्याचा प्रयत्न नेहमीच करणार आहे. आतापर्यंत ज्या पद्धतीने सहकार्य केलं तसं सहकार्य इथून पुढेही करत राहाल अशी अपेक्षा. आपला विश्वासू श्रीनिवास शिवाजीराव कदम पाटील. मोबाईल नंबर 9850 10 49 14 97 66 70 35 14.